जा बाळा, तुला आजपासून माझा त्रास नाही होणार. नमस्कार मंडळी, मी प्रीतम पवार. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता ही व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे तर तुम्हाला इंट्रो बघून किंवा थंबनेल बघून कळालंच असेल. आता सध्या आपण पोचलोय परेलला. तिथे गणपती बाप्पाचा कारखाना आहे. बऱ्यापैकी गणपती बाप्पांच्या मूर्त्या इथून जातात. आता आलोय. सकाळी आपल्याला पोस्ट सांगितली साहिल आणि स्वप्नीलने की आज 2-3 गणपतीचं आगमन आहे. ते सुरतला जाणार आहे ते गणपती. आता आलोय मी आणि ओंकार. चला, या बाप्पाच्या आगमनाची अजून तयारी झाली नाही आहे, पण फोटो काढतायत सर्व. आपण जाऊया दुसऱ्या ठिकाणी आता. चला. सुरतचा विघ्नेश्वर ही बाप्पाची मूर्ती आता इथून काढली आहे. चल भेटूया विटू रकू माईला. तू ध्यानी जरा ठेव, हो तू ध्यानी जरा ठेव, जिथं भाव तिथं देव. चल ऐकूया संतांच्या. आम्ही लालबागला गेलो होतो सुरतचा विघ्नेश्वर या मूर्तीच्या फोटोज काढायला. या मल्हारी ग्रुपचा गणपती यांचं आगमन तर चालू झालं नव्हतं, पण तिथे पोचतोय त्या मूर्तीचे फोटो काढतोय तोपर्यंत फोन आला की मूर्ती निघाली आहे. धावत धावत लगेच इथे आलोय. हे रोहन पण आलाय. हा भाई काय ऐकत नाही. बघू, जाऊया आता. आणि मेन मुद्दा म्हणजे आपण फोटोग्राफर्स वगैरे जे काय मंडळी येते आगमनाच्या वेळेस, आता इथून पुढे आगमन चालूच होतात बाप्पांचे. पण तसं वरती उभं मान्य आहे, फोटोज वगैरे चांगले येतात. पण आपल्याच मुंबईचं निसर्ग खराब होतोय म्हणता येईल, कारण की झाडं वगैरे भरपूर खराब होत आहेत. कृपया हे टाळा, उभे राहा साईडला समोर वगैरे. आणि सापडू नका, नाही तर कुत्र्यासारखा मारणार. शेवट रे, विषय आहे आपला तेच आहे. चला तर बघूया आपण. मुंबई नगरी सज्ज झाली आहे लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी. आपण बघू शकता गर्दी किती आहे इथे. मल्हारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ही मूर्ती आहे. त्या मूर्तीचं आगमन इथे चालू आहे, परंतु आगमन संपल्यानंतर ही मूर्ती थेट सुरतला जाणार आहे. पण आगमनासाठी गर्दी देखील तुम्ही बघू शकता किती प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध कच्ची भाज्या गिरगावचा लाडका मिलिंद यांनी देखील या आगमन सोहळ्यात उपस्थिती दाखवली आहे आणि स्वतःच्या कलेतून सर्व गणेश भक्तांना बेधुंदपणे नाचवत आहेत. तर आता आपण तिथे जाऊया. चला. एवढ्या प्रमाणे ते पोलीसवाले ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी एवढी खटपट करतात, पण पोरं काय ऐकत नाहीत. मूर्ती पण काय मस्त आहे. फोटोग्राफरची भरपूर गर्दी झाली इथे. आणि पुढे बँजो आणि कच्ची भाजी आहे. आपण पण टाइमलॅप्स लावला इथे. टाइमलॅप्स बघा. हो, आगमन सोहळा तर पूर्ण झालेला नाहीये, पण गर्दी एवढी वाढली की त्यांनी मूर्ती त्या बिल्डिंगची इथे उभी केली आहे.
आणि वादन पण थांबवलंय. गर्दी प्रचंड होती. पोलीसवाल्यांना कोण सहकार्य करत नाही. तर आपण पण व्हिडिओज घेतले तर ते बँजो वगैरे थांबलाय. मग आपण पण निघूया. आत्ताच व्हिडिओ एडिट झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि भरभरून लाईक्स द्या आणि त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा.